वारंवार संबंध आल्यास महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? उत्तर: वारंवार संबंध सुरक्षित व संमतीने असतील तर आरोग्यास फायद्याचे, पण जबरदस्ती, अस्वच्छता किंवा असुरक्षित पद्धतीमुळे त्रास होऊ शकतो. महिलांना संबंध दरम्यान वेदना का होतात? कारण आणि उपाय. उत्तर: तयारी नसल्यानं, तणावामुळे किंवा योनीतील त्रासामुळे महिलांना संबंध दरम्यान वेदना होतात. उपाय: प्रेमपूर्व स्पर्श, लुब्रिकेंट वापरणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं. पतीने पत्नीच्या भावनिक व शारीरिक गरजा कशा समजून घ्याव्यात? उत्तर: पतीने प्रेमाने संवाद साधावा, समजून घ्यावं आणि तिच्या भावना व गरजांचा आदर करावा, यामुळे ती भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या समाधानी राहते. संबंधापूर्वी काही महिला विशिष्ट शारीरिक भाषा का दाखवतात? त्यामागचे मानसिक किंवा भावनिक कारण काय असते? उत्तर: महिलांचे हावभाव संबंधापूर्वी त्यांची भावनिक जवळीक, विश्वास आणि मानसिक तयारी दर्शवतात. स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक गरजा पतीने काय समजून घ्यावं? उत्तर: स्त्रियांना प्रेम, आदर आणि समजून घेणं हवं असतं. पतीने संवाद ठेवून तिच्या भावना समजून घ्याव्यात. शारीरिक संबंधांच्या वेळी महिलांमध्ये काही भाग अधिक संवेदनशील का असतात? उत्तर: काही भाग जास्त संवेदनशील असतात कारण तिथे जास्त नस असतात, त्यामुळे स्पर्शामुळे लगेच प्रतिक्रिया होते. माणसांचा कोणता सामान जास्त आवडतो? उत्तर: स्त्रियांना एखाद्या पुरुषामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे भावनिक जुळवाजुळव, आत्मीयता, संवाद कौशल्य आणि स्पर्शातील सौम्यता. शारीरिक जवळीकीच्या वेळी प्रेम, आदर आणि समजूतदारपणा हीच ती संपत्ती आहे जी स्त्रियांना सर्वाधिक भावते.